नमस्कार. बोल व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत. 5 राज्यांच्या, खरं तर 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश यांच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर होतील. आणि या निकालांवर काही व्यक्तिमत्वांचं, राजकीय व्यक्तिमत्वांचं पुढचं भवितव्य कसं अवलंबून आहे किंवा त्यांच्या राजकीय कारभारावर किंवा राजकीय प्रवासावर या निकालांचे बरे वाईट काय परिणाम होतील याचा आपण थोडासा आढावा आज घेणार आहोत. अर्थात हे दोन्ही निकाल कुठल्या बाजूने लागतील हे अजून स्पष्ट नाही, पण आपण दोन्ही बाजू बघून त्यानुसार ही राजकीय व्यक्तिमत्व पुढे कशी वाटचाल करतील, त्याचे भलेबुरे काय परिणाम त्यांच्या पक्षावर, त्यांच्या स्वतःवर, त्यांच्या संघटनेवर होतील, ह्याचा आपण एक धावता आढावा इथे घेणार आहोत. सुरुवात करूया आसामपासनं. हेमंत विश्व शर्मा हे सध्याचे एक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. म्हणजे भारतात जर का लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची नावं काढली तर त्याच्यामागे योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, हेमंत विश्व शर्मा हे पहिल्या श्रेणीचे म्हणून ओळखले जातात, कारभाराच्या दृष्टीने पण आणि प्रचाराच्या दृष्टीने पण. आसाममध्ये त्यांनी ही मुख्यतः निवडणूक लढवली आहे ती ध्रुवीकरण करून. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम, विशेषतः बांगलादेशीय मुस्लिम यांच्यामध्ये ध्रुवीकरण करू. कारण हेमंत विश्व शर्मा कायम असं सांगतात की मी आसाममधल्या मुस्लिमांच्या विरोधात नाही, मी बांगलादेशातनं परप्रांत म्हणजे परदेशातनं आलेले जे इथे मुस्लिम आहेत, ज्याला ते मिया मुस्लिम असं म्हणतात, त्यांच्या विरोधात आहे. आसाममधले मुस्लिमांच्या विरोधात मात्र मी नाही. परंतु त्यांचा प्रचाराचा सगळा भर हा ध्रुवीकरणावर राहिला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी जे अनेक विकासात्मक कामं केली आहेत त्याच्यावरही राहिलेलं आहे. त्यांची लोकप्रियता काही कमी झालेली दिसत नाही. काँग्रेसने तिथे बराच जोर लावलेला असला तरी काँग्रेस त्यात यशस्वी होईल असं कोणाला वाटत नाही. अर्थात काँग्रेसच्या काही जागा वाढतील, तशाच हेमंत विश्व शर्मांच्याही वाढतील. त्यामुळे तिथली निवडणुकीचा निकाल हा बऱ्यापैकी अपेक्षित म्हणजे हेमंत विश्व शर्मांच्या बाजूने जाणारा असेल असं बोललं जात आहे. तसा निकाल लागला तर आसाममध्ये फार काही फरक पडेल असं नाही. परंतु या निकालाचा, या ध्रुवीकरणाचा, जे मी मगाशी म्हटलं की हिंदू आणि मुस्लिम यांच्यातल्या ध्रुवीकरणाचा परिणाम काही प्रमाणात बंगाल आणि बिहार याच्यावर होऊ शकतो आणि लोकसभा निवडणुकीत हा विषय अधिक तीव्रतेने आसामबरोबर या 2 राज्यातही उठू शकतो, पुढे येऊ शकतो आणि त्या विषयाचं नेतृत्व हे हेमंत विश्व शर्मावर राहील. याचबरोबर हेमंत विश्व शर्मांना जर का चांगला विजय मिळाला, म्हणजे जवळपास 100च्या वर त्यांच्या जागा आल्या, तर पूर्ण ईशान्य भारतावर भारतीय जनता पक्षाची पकड बसवण्यासाठी त्यांचा पुन्हा एकदा उपयोग करून घेतला जाईल. अर्थात यात मणिपूर हा फार एक वेगळा राज्य आहे आणि ती एक ठसठसणारी वेदना आहे देशासाठी पण आणि भारतीय जनता पक्षासाठी पण. तिथली समस्या सोडवण्यात हेमंत विश्व शर्मा कितपत यशस्वी होतील माहीत नाही. परंतु आसाममध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची मान पक्की करणं, भारतीय जनता पक्ष रुजवणं आणि हळूहळू भारतीय जनता पक्ष गुजरातप्रमाणे तिथेही लोकप्रिय करणं. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाचा कायम एक एक जे त्यांचं ध्येयचित्र असतं किंवा त्यांच्यासमोर जो एम असतो, लक्ष असतं, ते म्हणजे प्रत्येक राज्याची रचना, राजकीय चेहरा हा गुजरातप्रमाणे करायचा. गुजरातप्रमाणे म्हणजे तिथे तसं सर्व पातळ्यांवर भारतीय जनता पक्षाचं पूर्ण वर्चस्व आहे. 50%च्या वर मतदार त्यांच्या बाजूने आहेत. तसं देशात सर्वत्र करायचं. किंवा काँग्रेस जशी स्वातंत्र्यानंतर पहिल्या 30 वर्षात देशात अनेक राज्यांमध्ये, बहुतेक सर्व राज्यांमध्ये खणखणीत बहुमत मिळवून होती, तशा पद्धतीचं बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळवून द्यायचं, या दृष्टीने आसाम त्यांना महत्त्वाचा आहे. समजा मात्र आसाममध्ये हेमंत विश्व शर्मांचा पराभव झाला आणि तिथे काँग्रेस सत्तेवर आली, तर तो फार मोठा टर्निंग पॉइंट यासाठी ठरेल की हिंदुत्वाची राजनीती जी मोदी, शहा, हेमंत विश्व शर्मा, योगी आदित्यनाथ हे चालवत आहेत, त्याच्या मर्यादा तिथे उघड होतील. की हे हिंदुत्वाचं राजकारण सर्वत्र सारखेपणे चालू शकत नाही. ते आसाममध्ये चाललं नाही, म्हणजे एका प्रमाणात 2 निवडणुकात चाललं असलं तरी आता ते अधिक तीव्र केलं तर त्याचा परिणाम होत नाही. त्याच्याबद्दलचं एक विरोधी वातावरण तयार होतं. हा संदेश जाईल आणि हा संदेश अतिशय महत्त्वाचा असेल. पुन्हा म्हटलं तसं फक्त आसाम पुरताच नाही, तर बिहार, बंगाल
इव्हन पुढे येणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान इथल्या निवडणुकांवरही त्याचा परिणाम होईल. उत्तर प्रदेश सर्वात महत्त्वाचं त्या आधीचं राज्य आहे. त्यामुळे हेमंत विश्व शर्मांचा आसाम हा जरी एक बाजूचा राज्य असलं तरी तिथल्या निकालाचा परिणाम दोन्ही बाजूनी देशावर होऊ शकतो. विजयी झाले तर मर्यादित प्रमाणात होऊ शकतो, पराभूत झाले तर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, कारण हिंदुत्वाचं सॅच्युरेशन झालंय असा मेसेज तिथे जाईल. म्हणून हेमंत विश्व शर्मा पुन्हा विजयी होणं हे भारतीय जनता पक्षासाठी आवश्यक आहे. तसंच हेमंत विश्व शर्मा यांच्या स्वतःसाठीही आवश्यक आहे, कारण त्यांचं पुढचं पॉलिटिकल करिअर काँग्रेसमधनं बाहेर येऊन ते भारतीय जनता पक्षात गेलेत आणि त्यांनी काँग्रेसवर तुफान टीका केलेली आहे. त्यांना पुन्हा आसाममधल्या राजकारणात भाजपला उभं करण्याची फार मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं राहील. आणि मगाशी मी म्हटलं तसं लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या रांगेत त्यांचं जे स्थान होतं ते खाली घसरेल, असे ह्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही आसामबाबत परिणाम आहेत. आता आपण बंगालकडे येऊ. देशाचं सर्व लक्ष हे बंगालकडे आहे. म्हणजे कुठेही तुम्ही जा, पुण्यात कुठल्याही हॉटेलमध्ये गप्पा मारा, घरात गप्पा मारा, सर्व ठिकाणी लोकांचा प्रश्न असा आहे की ममता बॅनर्जींचं काय होणार. म्हणजे तामिळनाडू हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं राज्य आहे, परंतु सर्व लक्ष आहे ममता बॅनर्जींकडे. त्याची दोन कारणं. एक तर ममता बॅनर्जी आणि भारतीय जनता पक्षाचे मोदी शाह यांच्यात चाललेलं तीव्र राजकारण, एकमेकावर आरोप प्रत्यारोपांचं, आणि SIRला प्रत्येक स्टेजवर ममता बॅनर्जींनी केलेला विरोध तो इतका झाला की आत्ता मतमोजणीसाठी कुठले अधिकारी ठेवायचे याच्यावरनंही ममता बॅनर्जी सुप्रीम कोर्टात गेल्या आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना पुन्हा एकदा परत पाठवलं की तुम्ही उगाच नको तिथे हस्तक्षेप करताय, असे ताशेरे पण सुप्रीम कोर्टाने शनिवारी मारलेलेचं. शनिवारी खरं सुप्रीम कोर्ट बंद असतं, पण विशेष काय म्हणू, अधिवेशन नाही म्हणता, विशेष प्रकरण म्हणून त्यांनी ते हातात घेतलं आणि आत्ताच त्याच्यावर त्यांनी आपले निष्कर्ष नोंदवलेले आहेत. प्रत्येक पातळीवर ममता बॅनर्जींनी विरोध करून असं दाखवलंय की मी एक व्हिक्टीम आहे, माझा बळी भारतीय जनता पक्ष घेतोय. प्रत्येक स्टेजवर मला लढावं लागतंय. मी बंगालच्या अस्मितेसाठी लढते, मी वेगळ्या पद्धतीच्या, मी भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाला विरोध करण्यासाठी लढते, मी अल्पसंख्याकांसाठी लढते आणि त्यामुळे मोदी शाह हे मला विरोध करतायत, अशा पद्धतीची प्रतिमा त्यांनी स्वतः उभी केलेली आहे. बंगालचं आत्ताचं चित्र असं दाखवतं, बरेच जण असं म्हणतात की ममता बॅनर्जींची मतसंख्या कमी झाली तरी त्यांची सत्ता जाण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी आहे. म्हणजे त्यांची सत्ता राहील, पण 200च्या वर जितक्या जागा त्यांना मागच्या विधानसभेत मिळाल्या होत्या तितक्या मिळणार नाहीत. ते त्यांचं बहुमत फार कमी जागांचं असेल आणि भारतीय जनता पक्षाच्या जागा मात्र कदाचित 100च्या वर जातील. भारतीय जनता पक्ष असं धरून चाललंय की त्यांची पुन्हा सत्ता येणार आहे आणि त्यांनी कंप्लीट त्याच्यावर खूप मोठा जोर लावलेला आहे. आता ह्याचे दोन्हीकडनं परिणाम काय होतील. ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेवर आल्या आणि त्या जर का थम्पिंग मेजॉरिटी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे 200च्या वर जागा मागच्या वेळेस त्यांना मिळाल्या होत्या त्याहून अधिक जागा घेऊन निवडून आल्या, तर ती सुद्धा एक मोठी घडामोड भारताच्या राजकारणात असेल. कारण मग इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी त्या स्वतःचं प्यादं पुढे करतील. त्या म्हणतील आता मोदी शहांना आव्हान देणारी मी एकमेव व्यक्ती आहे, कारण माझा पराभव करण्यासाठी यांनी कंबर कसली होती आणि मी त्यांना पुरून उरले आणि मी पुन्हा निवडून आले, चांगल्या मेजॉरिटीने निवडून आले. म्हणजे केजरीवाल एकेकाळी जे क्लेम करायचे तो क्लेम आता ममता बॅनर्जी करतील आणि हे इंडिया आघाडीमधील सर्व पक्षांना, अन्य घटक पक्षांना मान्य होईल का, हा एक मोठा रंजक प्रश्न असेल. कारण असं ममता बॅनर्जी म्हणायला लागल्या आणि त्या प्रचारातही काही वेळा म्हणालेल्या आहेत की बंगालनंतर माझं लक्ष दिल्लीकडे आहे. तर राहुल गांधींना ते आव्हान असेल मोदींपेक्षा. कारण भारतीय जनता पक्ष जरी बंगालमध्ये पराभूत झाला तरी अन्य राज्यात तो बऱ्यापैकी सुस्थिर असल्यामुळे केंद्रातल्या कारभारावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता तुलनेने कमी आहे. परंतु ममता बॅनर्जींचं पुढे येणं इंडिया आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीच्या नेतृत्वावर त्यांनी स्वतःचं नाव पुढे करणं हे राहुल गांधींसाठी अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळे हा एक त्याचा परिणाम आहे. जर का ममता बॅनर्जी थोड्याच मताधिक्याने निवडून आल्या, म्हणजे थम्पिंग मेजॉरिटी न मिळता त्यांना कामचलाऊ बहुमत म्हणतो तसं मिळालं, तर त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होत चाललाय असा निष्कर्ष काढला जाईल. आणि मुख्य म्हणजे त्यांना स्वतःला
बंगालमध्ये पुन्हा गाडून घ्यावं लागेल, पुन्हा पक्ष बांधणी करावी लागेल. जर का त्यांना मोठी मेजॉरिटी मिळाली तर त्या आपल्या भाच्याला बॅनर्जींकडे सूत्र सोपवून केंद्रीय राजकारणात सक्रिय होऊ शकतात. किती यशस्वी होतील सांगता येत नाही. त्यांचा स्वभाव, बंगाली अस्मितेचा त्यांचा टोकदार आग्रह आणि त्यांच्या इतर अनेक म्हणजे संभाषणापासून असणाऱ्या अनेक भाषेचा प्रश्न, यामुळे त्या सर्व देशात लोकप्रिय नेत्या होतील का याबद्दल शंका आहे. पण या शंका फार पुढच्या आहेत. त्या नक्की राष्ट्रीय राजकारणात उतरतील आणि बंगाल आपल्या भाच्याकडे सोपवतील असा एक अंदाज आहे, जर त्यांना थम्पिंग मेजॉरिटी मिळाली तर. मात्र काठावरचं बहुमत मिळालं तर त्यांना पुन्हा एकदा तृणमूल पक्षाची बांधणी करण्यासाठी बंगालमध्ये राहावं लागेल. कारण त्यांच्यासमोर भारतीय जनता पक्षाचं मोठं आव्हान असेल. जर का भारतीय जनता पक्षाने 100च्या वर जागा मिळवल्या तर पुढच्या निवडणुकीसाठी आणि लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष अधिक जोर लावेल आणि ते आव्हान परतवण्यासाठी ममता बॅनर्जींना तिथे थांबावं लागेल. ममता बॅनर्जी पराभूतच झाल्या तर तो भारतीय जनता पक्षासाठी खऱ्या अर्थाने सोनार बांगला किंवा सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा क्षण असेल. कारण एकीकडे आसाम, बंगाल, बिहार आणि पुढे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली असा संपूर्ण प्रदेश, महाराष्ट्र आहेच त्यात, ओरिसा पण आहे, हा सगळा भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली येईल आणि ही खूप मोठी अचिव्हमेंट असेल. जसं मी म्हटलं की स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसची जशी स्थिती होती त्या दिशेने जाताना भारतीय जनता पक्ष आपल्याला दिसेल. त्याचं एक फार मोठं एक ज्याला म्हणू मानसिक शक्ती किंवा मानसिक ऊर्जा पक्षाला मिळेल, जी त्यांना उत्तर प्रदेशात मुख्यतः उपयोगी पडेल. तिथे अखिलेश यादव आणि या सगळ्यांना बचावात्मक भूमिका घ्यावी लागेल आणि योगी आदित्यनाथ अधिक तीव्रतेने प्रचार करतील. भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या निवडणुकांमध्ये आपली पूर्ण ताकद लावायला उत्साहाने उतरेल, पूर्ण ताकद लावून उत्साहाने उतरेल, हे महत्त्वाचं आहे. मात्र तो पराभूत झाला, जर का मागच्या वेळेसारख्याच जागा मिळाल्या किंवा त्याहून कमी झाल्या तर त्याचाही मानसिक धक्का फार मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक शक्तीला मिळेल. थोडक्यात म्हणजे त्यांचं मॉरल डाऊन होईल, नैतिक धैर्य कमी होईल आणि त्याचा फायदा विरोधी पक्ष पुन्हा म्हटलं तसं उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यातल्या निवडणुकात उचलू शकतात. हा धोका भारतीय जनता पक्षासमोर नक्की आहे. कारण त्यांनी इतकी ताकद आत्ता लावलेली आहे आणि खरोखर सिस्टमॅटिक प्रचार केला आहे. म्हणजे 2021मध्येही ताकद लावली होती, पण त्यांनी इतका व्यवस्थित, सुव्यवस्थित असा प्रचार केलेला नव्हता. इतका चांगला सुव्यवस्थित प्रचार करूनही अपयश येत असेल तर एक हताशता पक्षात बंगालमध्ये नक्कीच येईल. पण त्याबरोबर अन्य राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या संघटनांवरही येऊ शकते. त्याचं अगदी पडसाद महाराष्ट्रापर्यंत येऊ शकतात. कर्नाटकात निवडणूक येऊ घातली तिथे येऊ शकतात. त्यामुळे हा एक मोठा धोका भारतीय जनता पक्षासमोर आहे आणि असं झालं तर संघटना पुन्हा प्रज्वलित करायची, त्यांच्यात ईर्ष्या आणायची, हे मोठं आव्हान मोदी आणि शहा यांच्यासमोर असेल. तर बंगालचे असे उलटसुलट परिणाम आपल्याला दिसू शकतात. आता बघूया तामिळनाडूकडे. तामिळनाडूमध्ये अचानक विजय यांची एंट्रीची झालेली आहे आणि त्यांना कदाचित स्वबळावर सुद्धा सत्ता मिळेल असं ॲक्सेस माय इंडिया सांगतं. बाकी कोणी सांगितलेलं नाही. बाकी सगळे पोलस्टर असं म्हणतात की त्यांना 5 ते 10 जागा मिळतील. परंतु समजा ते 101 जागा विजय मिळवू शकले आणि अण्णा DMKला त्यांनी फार मागे टाकलं आणि द्रमुकला सुद्धा त्यांनी 80 ते 90 जागांवर रोखलं. विजय जोसेफ हे जे अभिनेते आहेत त्यांचा TVK पक्ष त्याने रोखलं. तर तमिळनाडूमध्ये हा फार मोठा एक टर्निंग पॉईंट असेल. कारण तामिळनाडूचं राजकारण 68 सालापासून आजपर्यंत दोन द्रविड पक्षांमध्ये फिरत आहे. कधी अण्णा द्रमुक तर कधी द्रमुक, आणि त्यांची पूर्ण विचारधारा, त्यांचे मूळ जे होते ते एकच होते, ज्यांच्याकडनं ते राजकारण, द्रविड राजकारण सुरू झालं. तर त्यामुळे द्रविड राजकारणाच्या पलीकडे तामिळनाडू आता जायला लागला आहे का, विशेषतः तामिळनाडूतला तरुण वर्ग. कारण विजय यांना मिळणारी साथ ही मुख्यतः तरुण, दलित, ख्रिश्चन आणि मुस्लिम यांची असेल असं सांगितलं जात आहे. तर तामिळनाडूमधला तरुण वर्ग आता द्रविड अस्मिता, द्रविड म्हणजे द्रविड संस्कृतीचं राजकारण याच्या पलीकडे जाऊन एक वेगळा मार्ग शोधायला लागला आहे का, हा प्रश्न तिथल्या सगळ्या राजकीय विश्लेषकांना पडलेला आहे आणि त्याचं उत्तर ही निवडणूक देणार आहे. तसं झालं तर द्रमुक आणि यांचा स्टॅलिन
हे अगदी बचावात्मक अवस्थेत जातील. मग ते तामिळनाडूचा प्रश्न किंवा तामिळ अस्मितेचा प्रश्न कसा हाताळतात हे राष्ट्राच्या दृष्टीनेही महत्त्वाचं असेल. कारण स्टॅलिन यांच्या द्रविड राजकारणाला एक पदर स्वतंत्र द्रविडिस्तानाचा पण आहे, जो आता खूप मागे पडलाय, पण तो नष्ट झालेला नाहीये. तर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ते काही वेगळा मार्ग स्वीकारतात का? हा एक प्रश्न जर का टी-व्ही-के हे मोठ्या प्रमाणात निवडून आले आणि द्रमुकच्या हातनं सत्ता गेली तर येऊ शकतं. अण्णा द्रमुककडे सत्ता गेली तर हा प्रश्न येत नाही, कारण त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्ष आहे. दुसरा भाग असा की हे टी-व्ही-के हा जो यांचा पक्ष आहे, विजय यांचा पक्ष आहे, त्याला बहुमतासाठी थोड्याच जागा कमी पडल्या आणि त्याच्यासाठी काँग्रेसने त्यांना मदत केली तर इंडिया आघाडीत पुन्हा फूट पडू शकते आणि स्टॅलिन एकटे पडू शकतात. काँग्रेस आणि विजय यांचं सरकार तामिळनाडूत येणं हे जसं स्टॅलिन यांच्यासाठी डोकेदुखी आहे, तशीच ती मोदी आणि शहा यांच्यासाठी डोकेदुखी ठरेल. कारण ते वेगळंच राजकारणाचा एक नवीन प्रवाह चालू होईल. राहुल गांधी आणि टी-व्ही-केचे नेते विजय यांच्यात खूप चांगलं सख्य आहे हे लक्षात घेता ही शक्यता नाकारता येत नाही. जर का काँग्रेसला 7-8च जागा मिळाल्या आणि तितक्याच जागा विजय यांना कमी पडत असतील सत्ता मिळवायला, तर हाही एक शक्यता पुढे येऊ शकते. पण त्यातही पुन्हा मग द्रविड राजकारण जे तामिळनाडूच्या अस्मितेचा किंवा तामिळनाडूचा एक चेहरा आहे ते मागे पडेल आणि हा एक मोठा बदल असेल. म्हणजे स्टॅलिन यांच्या अस्तित्वासाठी पण ते महत्त्वाचं आहे. त्यांचे जे उदयनिधी त्यांचा मुलगा आहे त्याच्या भवितव्यासाठी पण ते महत्त्वाचं आहे आणि एकूण द्रविड चळवळीसाठी सुद्धा हा निकाल अतिशय महत्त्वाचा आहे. केरळमध्ये आपण गेलो तर केरळमध्ये मात्र काँग्रेसला पुन्हा सत्तेवर येण्याची संधी आहे. तिथे आत्तापासूनच मुख्यमंत्रीपदी कोण असावं याच्याबद्दल काँग्रेसच्या परंपरेप्रमाणे लठ्ठालठ्ठी सुरू झालेली आहे. आजचीच एक बातमी अशी आहे की वेणुगोपाल जे राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे दिल्लीमध्ये त्यांचे सल्लागार मानले जातात, त्यांच्यावर डॉक्युमेंटरी बनवण्याची सुद्धा सुरुवात झालेली आहे की वेणुगोपालांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्षे झाली. याबद्दल ते डॉक्युमेंटरीचं शूटिंग सुरू झालं होतं, पण ते म्हणजे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीच थांबवलं. ही डॉक्युमेंटरी आत्ता सुरू करण्याचं एकमेव कारण म्हणजे वेणुगोपाल हे काँग्रेसचे संभाव्य मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. त्यामुळे तिथे काँग्रेसची सत्ता आली तर किमान 3 गट तिथले काँग्रेसमध्ये आहेत, ज्यांच्यात नेहमीप्रमाणे काँग्रेसची जी परंपरा आहे की कुठेही सत्ता आली की पहिले काही दिवस मुख्यमंत्रीपदी कोण हा घोळ चालू राहतो आणि पुढची 5 वर्ष हे गट एकमेकावर कुरघोडी करत राहतात. कर्नाटकमध्ये आपण ते पाहिलेलं आहे, वर्षानुवर्ष आपण दिल्लीतही पाहिलेलं आहे, म्हणजे पंतप्रधान पद सोडून अन्य पातळीवर. त्यामुळे तोच प्रकार तिथे चालू होईल. मात्र काँग्रेसला सत्ता मिळाली की राहुल गांधींचं बळ वाढेल. म्हणजे केरळमध्ये जर का काँग्रेस सत्तेवर आली, तिकडे स्टॅलिन पराभूत होऊन तिथे विजयबरोबर जर का काँग्रेसने आघाडी केली, इकडे ममता बॅनर्जींची ताकद कमी झाली, तर इंडिया आघाडीचं नेतृत्व आपसूक राहुल गांधींकडे येऊ शकतं. कारण तेच एकमेव चेहरा होतील जे सर्वांना मान्य होतील. कारण आसाममध्ये काय होतं याच्यावर राहुल गांधींच्या नेतृत्वाचा फारसा परिणाम होण्यातला नाही. आसाममध्ये कसे विरुद्ध निकाल लागले तर राहुल गांधी खूपच मोठे होतील. कारण मग आसाममध्ये काँग्रेसचं सरकार, केरळमध्ये काँग्रेसचं सरकार, ममता बॅनर्जींची ताकद कमी झालेली आणि स्टॅलिनची ताकद कमी झालेली, या सर्वाचा परिणाम राहुल गांधींच्या म्हणजे राहुल गांधींचा तो भाग्योदयच म्हणता येईल आपल्याला की पुढच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला एक संजीवनी मिळेल असे निकाल लागले तर. हे सगळे जर तरचं आहे, आपण सर्व बाजू समजावून घेतोय हे इथे लक्षात घ्यावं, कारण काय निकाल लागणार हे अद्याप आपल्याला स्पष्ट नाही. आता शेवटचा प्रश्न, असे जर का सगळे निकाल विरोधात गेले तर भारतीय जनता पक्षाचं काय होणार? मी म्हटलं तसं बिहारमधले आपले पश्चिम बंगालमधली मोठा पराभव किंवा आसाममधला पराभव याने भारतीय जनता पक्षाचं नैतिक धैर्य फार खाली येईल आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे हिंदुत्व हे आता चलनी नाणं राहिलेलं नाही हा मेसेज जाईल. यासाठी आणि पुढच्या काळात नरेंद्र मोदींना नवीन विषय हाती घ्यावे लागतील, कारण आर्थिक आघाड्यांवर अनेक संकटं पुढच्या दीड वर्षात देशासमोर आहेत. जोपर्यंत आखाती देशातलं युद्ध संपत नाही, इराण अमेरिका वाद संपत नाही आणि हर्मुजमधली नाकेबंदी उठत नाही,
तोपर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही अधिकाधिक कठीण परिस्थितीत जाणार आहे. अशा वेळी आर्थिक आघाडीवरचं आव्हानं आणि हिंदुत्वाची पिछेहाट या दोन्ही गोष्टींना तोंड देणं हे मोठं आव्हान मोदी आणि शाह यांच्यासमोर असेल. मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की उत्तर भारतात अनेक ठिकाणी अगदी महाराष्ट्र ओरिसापर्यंत भाजपची संघटना मजबूत असल्यामुळे पराभव पचवण्याची ताकद संघटनेत मोठी आहे. आणि भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या चुकांमधनं ते शिकत जातात आणि स्वतःला दुरुस्त करत जातात, बदल करत जातात. पश्चिम बंगालमध्ये त्या आपल्याला हे दिसलं की पश्चिम बंगालमध्ये 19मध्ये आपले 2021च्या निवडणुकीत ज्या चुका भारतीय जनता पक्षाने केल्या त्या जाणीवपूर्वक यावेळी टाळल्या आणि त्यामुळेच त्यांचं वजन किंवा त्यांचा प्रभाव वाढला असं अनेक बंगाली विश्लेषक सांगतात. त्यामुळे पराभव जिंकण्याची जशी ईर्ष्या भारतीय जनता पक्षात आहे तशी पराभव पचवण्याची मोठी ताकदही भारतीय जनता पक्षाकडे आहे, कारण त्यांची संघटनात्मक बांधणी पक्की झालेली आहे. यामुळे पराभव हे पचवू शकतात. परंतु पुढची निवडणूक म्हणजे 2029ची लोकसभेची निवडणूक आणि त्याआधी उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यातल्या निवडणुका, इथे मात्र भारतीय जनता पक्षाला फारच कसून प्रयत्न करावे लागतील. जर पश्चिम बंगालमध्ये त्यांचा मोठा पराभव झाला, आसाममध्ये पराभव झाला आणि केरळमध्ये काँग्रेस चांगल्या मताधिक्याने निवडून आली तर भारतीय जनता पक्षासमोर ही आव्हानं आहेत. पुन्हा एकदा सांगतोय, या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत, पण एक भारताचं राजकीय चित्र समजून घेण्यासाठी काय काय होऊ शकतं या शक्यता समोर ठेवून आपण काही राजकीय मतांची बांधणी करत आहोत किंवा एक राजकीय आपण शक्यता मांडत आहोत. या शक्यताच आहेत. याचं खरं उत्तर आपल्याला सोमवारी संध्याकाळी मिळेल. धन्यवाद.